नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज मी जाणार आहे बोरिवलीमधील त्रिमंदिरामध्ये. हे मंदिर बोरिवली ईस्टला आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओला ज्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. आता लोकलने मी निघालो सांताक्रूझ स्टेशनवरून बोरिवली स्टेशनला जायला. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलो बोरिवली स्टेशनला. इथून आपल्याला साधारण कारण आता मी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उतरलो आहे, म्हणजे चालावं लागेल मला खूपच पुढे जायला. इथून मला बोरिवली ईस्टला जायचं. तिथून माझे मित्र आहेत त्या साईडला उभे राहिले आहेत बसला. ट्रेनमधून उतरतो आणि बघू आता उतरून त्या साईडला मला ईस्टला जावं लागेल. सकाळी आला असल्यामुळे खाली आहे पूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक आज. आता इथून मला बोरिवली ईस्टला जायचं आहे. मग तिकडे माझे मित्र आहेत बोरिवली ईस्टला बससाठी थांबले आहेत. इथून मी आता जाणार इथून बोरिवली ईस्टला. बोरिवली ईस्टवरून 474 अशी काहीतरी बस आहे. तिथून मला जावं लागेल. त्याला आता भेटूया बस स्टँडवर, बघू बस आहे काय. चला. मी आता स्टेशनवरून बाहेर पडलो आहे. तर बघू बसला जाण्यासाठी. आता पोचलो आहे मी आता बस स्टँडवर बोरिवलीच्या. आता बघू 477 बस कधी लागते आता ती. चला. फायनली आपण पोचलो आहे आपल्या स्टॉपवर जवळ. बघू बस कधी येते. मला थोडा वेळ झाल्यामुळे म्हणून माझे मित्र मला सोडून पुढे निघाले. फायनली आपली आली आहे बस. तो चढूया पटापट. पहले से भरी हुई है क्या? गर्दी खूप असल्यामुळे मला काही वेळ उभं राहावं लागलं. बोरिवली स्टेशन ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसचा तिकीट हे 6 रुपयाचे आहे. फायनली मला बसायला मिळाले. आता गर्दी तर खूपच आहे. फायनली आपण पोचलो आहोत त्रिमंदिर बोरिवलीला. आता आपण आतमध्ये जातो. चला आता मी आतमध्ये जातोय. बघू आधी माझे मित्र कुठे आहेत ते आधी. चप्पल करण्यासाठी ठेवली आहे जागा. खूप आहे बाई. मंदिरामध्ये प्रवेश करताच सुरुवातीला आपल्या भव्य आणि सुंदर असे मोठे आपल्याला मंदिर पाहायला मिळते. मंदिराच्या समोर आपल्याला 2 हत्ती बघायला मिळतात. चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया. या मंदिरात भक्तांसाठी बसण्यासाठी खुर्चीची सुद्धा सोय केली आहे. आपण त्यासाठी तिकडून पाया पडायला जाऊया. पहिल्यांदा आपल्याला श्री शंकराची पिंडी तसेच पार्वती देवी, हनुमान आणि गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला मिळते.
भी बुरा लगता है। मम्मी को कोई नहीं बोलेगा, हम लोग को बोलेंगे सब। आता तर मी लाईनमध्ये आहे देवाच्या पाया पडायला. तर तुम्ही येत असाल तर नक्की या मंदिरामध्ये, नक्की भेट द्या. जर बोरवलीमध्ये असाल तर तुम्ही आहे. मित्रांनो, ही बघा, ही महादेवाची पिंडी आणि पार्वती माता यांचे आता मी दर्शन घेत आहे. अगर ये थोड़ा सा आपल्या गणपती बाप्पा आहेत. मंदिर तर खूप सुंदर भारीच बनवलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला. अजून देवतांच्या आपल्याला पाया पडायचे आहे. अजून मग दाखवतो या मंदिरात किती मूर्ती आहेत ते. चला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्त लोक शेअर करा. म्हणजे तो असं लोकांना बघेल, त्यांना समजेल म्हणजे बोरवलीमध्ये मंदिर आहे. तर बघू आता पुढच्या मूर्त्या. मित्रांनो, ही आहे पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती. ही आहे महावीर भगवान. आणि त्या आहे चंद्रयान यक्षदेव. मित्रांनो, या मंदिराची सर्वात मोठी आणि उंच मूर्ती बघा, श्री सिमंदर स्वामी. मस्त सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आपल्याकडे. माणसं म्हणजे पब्लिक खूपच आहे इकडे. आता आज संडे असल्यामुळे सर्वच माणसांना सुट्टी विट्टी असल्यामुळे इकडे येतात. आता मी दुसऱ्या बाजूला असताना म्हणतात आलो आहे, त्याच बाजूलाच आहे. ही देवीची मूर्ती आहे, भद्रकाली देवीची मूर्ती. आपण बघू शकता कृष्णा भगवानाची मूर्ती आहे, तिरुपती बालाजी. वेगवेगळ्या देवतांची मूर्ती आहेत आपल्याला इथे बघायला मिळते. इथे जर वाचनालय आहे, परत मूर्त्या पण सुद्धा आहेत. वेगवेगळ्या भाषाच्या, वेगवेगळ्या इंग्लिश, मराठी यांसारख्या पुस्तके आपल्याला बघायला मिळते. फायनली माझं तर दर्शन झालं आहे. आता मी माझ्या मित्रांना शोधतो आहे. त्यांनी कॉल केला, तो सांगतो आहे मला की मंदिरासमोर आहे, ते बघतो आहे कुठे आहेत ते. फायनली भेटले आपल्याला. याला काय ओळखतात, अनुभव, हा अनुभवचा मित्र. तुम्ही अरे माझ्या आधी तुम्ही लवकर येलास मरे. हो, लवकरच येईल. गाडी भेटली तशी येईल. मित्रांनो, आता मी बाहेरचा आता निसर्ग पाहतोय. खूप सुंदर असं वातावरण आहे या बाजूचा मंदिराच्या. आता आम्ही त्या साईडचा परिसर बघतोय तिकडचा. कसं वाटलं अनुभव मंदिर? एकदम मस्त, जबरदस्त, थंडगार हवा. हा भाई, असाच एक नंबर ना.
वाट करे जाऊ पहिला इकडचा व्ह्यू भारी आहे इकडे गर्दी बघ आयशी आहे भाई बघूया आता आपण आपल्या आता फिराया खायचा लाईव्ह बन जाते लाईव्ह बन जाते 6 रुपये तिकीट आहे स्टेशन आता मी पाठीमागचा आता दृश्य बघणार आहे आता ते निसर्गाचं बिल्डिंग दाखव बघू ती पाठीमागे बिल्डिंग आहे मंदिराच्या तकडेकडे फिरतो ते अरे वाकडे काय रे टॉयलेट ओके त्या साईडला टॉयलेट आहे चलो चलो मित्र मंदिराच्या बाथरूमसाठी पण ती जागा केली आहे सर्वांसाठी मस्त तो अनुभव जातोय तो बघा आकडे तर आकडे आकडे बघूया इकडचं वातावरण बघूया एकदम मस्त आहे बहुत महंगा आता है 4.5 2 ट्रिप लिया वैशाली कर मेरे को बारिश गई गेलो तर गेलो मित्रांनो हा धबधबा मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला बघायला मिळतो बघा त्याला रेस्टॉरंट सारखं काहीतरी आहे दुकानासारखं जर तुम्हाला भूक लागली तर इथून घेऊ शकता खावायला खूप सुंदर मंदिर आहे मस्तच बांधलं आहे काय बांधलं आहे ते पण मी तर मोजलो साधारण या मंदिरामध्ये साधारण 22 एक मूर्ती होत्या देवतांच्या मस्त की आता फिरून झालं मंदिराचं दर्शन झालं आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ मला कसा आवडला कमेंटवर नक्की कळवा व्हिडिओला त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय